नमस्कार, मी कल्पेश डोंगरे सर. आज पुन्हा 11वी प्रवेशांमध्ये माहिती घेऊन आलेलो आहे. माहिती असं की ह्यावर्षी सर्वांना माहिती असेल की स्कूल लॉग इन ह्यावर्षी नाही आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी फॉर्म ऑनलाईन सेंट्रलाइज फॉर्म भरणार आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं आहे हे स्कूल लॉग इन नसल्यामुळे दिसत नाही आहे. तरी विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक फॉर्म भरायला सांगा प्रत्येक शाळेने, जेणेकरून ते विद्यार्थी घरूनच फॉर्म भरतील किंवा शाळेत येऊन फॉर्म भरले तरीसुद्धा किती विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालं आहे हे स्कूल लॉग इन नसल्यामुळे कळत नाही आहे. त्यामुळे स्कूल लॉग इनचा यावर्षी ऑप्शन नाही आहे. विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. विद्यार्थ्यांचे फक्त ऑनलाईन लॉग इन आहे. तर आत्ता फक्त काय ऑप्शन फॉर्म भरताना म्हणजे कॉलेज निवडताना बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्याप्रमाणे गेल्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या तुलनामध्ये फरक आहे थोडासा. तर आपण ऑप्शन फॉर्ममध्ये मुलांना कॉलेजेसचा क्रम कसा करायचा, वरखाली कसा करायचा किंवा कॉलेजेस कसे चूज करायचे आणि मग कोणत्या डिस्ट्रिक्टमधून कसे घ्यायचे, तर ते थोडंसं यावेळेस बदल आहे. तर तो बदल आपण बघूया की ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेजेस कसं निवड करायचं, डिस्ट्रिक्ट कसं निवड करायचं आणि तो मोबाईलवरून पण तुम्ही करू शकता. हे सोप्या पद्धतीने मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आपल्याला आता बघा ऑप्शन टू फॉर्म भरताना पुन्हा आपल्याला लॉग इनमध्ये जायचं आहे. लॉग इन पेजला इथे गेल्यानंतर इथे लॉग इन ID आणि पासवर्ड आपण टाकून घ्यायचा. आता मी तो टाकून घेतो, तोपर्यंत थांबतो आहे. आता बघा लॉग इन गेल्यानंतर इथे आपला पार्ट 1 फॉर्म कंप्लीट झाला असेल. इथे आपल्याला बघा कॅप ऑप्शन पार्ट 2 दिसतं आहे. चूज स्ट्रीम दिसेल, ती सिलेक्ट करायची आपल्याला. इथे पहिल्यांदा अगोदर त्या विद्यार्थ्याचे मार्क्स येतात, ते मार्क्स स्ट्रीम सिलेक्ट करायची आणि सेव्ह जायचं. तुम्हाला ज्या स्ट्रीममध्ये जायचं आहे ते स्ट्रीम. आता इथे कॉलेजेस चूज करताना बघा एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला इथे पुन्हा मीडियम चूज करायचं. मीडियम चूज झाल्यानंतर समजा इथे ज्या मीडियममधून तुम्हाला करायचं आहे तर इंग्लिश, त्याच्यानंतर इकडे डिस्ट्रिक्ट निवडायचं. आता तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला कॉलेजेस होईल, तर आता हे समजा विद्यार्थी मुंबई आहे तर मुंबई केलं मुंबई सिटीजवर. पण तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला कॉलेजेस निवडायचे तो डिस्ट्रिक्ट इथे टाकायचा. त्याच्यानंतर तिथला तालुका टाकायचा. आता इकडच्या मुंबईमध्ये URC येतात, तर URC तुमचं तिथे तालुका असणार किंवा विभाग असतील तर त्याप्रमाणे करायचं. आता इथे या विद्यार्थ्याला समजा अंधेरीतले काही कॉलेजेस हवे आहेत तर अंधेरीच्या ह्या साईडच्या बघितलं आहे मग. आणि एडेड जर सेल्फ फायनान्स एडेड कॉलेज निवडल्यानंतर सर्च ज्युनियर कॉलेज मारायचं. सर्च ज्युनियर कॉलेज म्हणलं की इथे खाली कॉलेजची लिस्ट येते. आता ते कॉलेजची लिस्ट आले, जे जे कॉलेज आपल्याला हवे असते ते आपण काय करून घ्यायचे, ॲड करून घ्यायचे. आता ह्या विद्यार्थिनीला समजा जे कॉलेज मी बघा इथे त्या नावापुढे ॲड आहे, मी ॲड करून घेतलं. आणि तो देताना पण काय करायचं म्हणजे तुम्हाला क्रम त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता बघा इथे प्रेफरन्स सक्सेसफुली आलं. आता इथे बघू शकता हे एक कॉलेजेस खाली ॲड झालेलं आहे. मग असे आपल्याला जे कॉलेजेस हवेत ते आपण पहिल्यांदा ॲड करून घ्या किंवा डायरेक्ट जसं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. आणि जर पुढे जायचं असेल तर इथे ॲरो असतो, त्या ॲरो करून तुम्ही तिथे कॉलेजेस बघू शकता, ते कॉलेजची लिस्ट. आता मला समजा आणखीन हिला जे कॉलेजेस हवेत ते मी ॲड करून घेतो. आता हे समजा एक आमचं एक कॉलेज आहे ते घेतलं प्रेफरन्स. असे जे जे कॉलेजेस आपल्याला हवे असतील, जे जे एडेड कॉलेजेस आपण तुम्ही चूज करू शकता ते सक्सेसफुली ॲड होतील. मग इथे हे 3 कॉलेजेस ॲड होऊन झालेले आहेत. आणखीन असे आपण जास्तीत जास्त 10 कॉलेजेस चूज करता येतील आपल्याला. तर इथे बॅक जाऊ शकता तुम्ही. तुम्हाला इथे बॅक गेलं की आता बघा इथे हे जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेसमध्ये आणि त्याच्यातून आपण तो बॅक जाता येतो. आता बघा आणखीन काही थोडीशी कॉलेजेस आहेत ती इथे चूज करून घेऊया आपण.
आता ते जेवढे आहेत बघा, आता इथे जवळजवळ मी एक लक्षात आले असेल तर एक मी 5 कॉलेजेस चूज केलेले आहेत. आता तुम्ही इथे 10 कॉलेजेस असतील तर चूज करू शकता. आणि ह्यांचा जर मला क्रम खालीवर करायचा असेल तर बघा इकडे ॲरो असतो. जर मी इथे बघा इथे अप केलं तर हे अप म्हणजे ते कॉलेजवरती जाईल. जर डाऊन केलं तर डाऊनला येईल. तर इथे तुम्ही तुमचा तो क्रम बदलू शकता, म्हणजे ते कॉलेज खालीवर होऊ शकतं इथे, लक्षात घ्या. आता परत मला जर समजा हेच अपला हवं आहे तर मी हे डाऊनला, अशा प्रकारे तुम्ही ते कॉलेजचा क्रम हे करू शकता. आता काही कॉलेजेस समजा एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये दिसत नाहीत किंवा हे, तर मी इथे URC बघा चेंज करणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला जर असे काही कॉलेजेस असतील, जसं आता अंधेरीतलं भवन्स वगैरे मालाडमध्ये आहे, तर इकडे मग डिस्ट्रिक्ट चेंज करायचं, पुन्हा एडिट टाकायचं आणि पुन्हा सर्च कॉलेजेस मारायचे. सर्च कॉलेजेस मारल्यानंतर पुन्हा तिकडचे मग आपल्याला तिथे कॉलेजेस दिसणार आहेत. बघा, आता हे भवन्स वगैरे हे जे कॉलेज आहे, मिठीबाई वगैरे कॉलेजेस आहे, हे जे काही कॉलेजेस आहेत ते मालाड URCमध्ये आलेले आहेत. तर असे प्रत्येक जिल्ह्याच्या लक्षात घ्या, जे जे कॉलेजेस तुम्ही ते सर्च मारू शकता, ते ॲड मारू शकता. ॲड करून झाल्यानंतर तुमचे जेवढे कॉलेजेस ॲड झालेले आहेत ते इथे तुम्हाला अप अँड डाऊन तुम्हाला करता येतात. आणि मग काय करायचं, शेवटला तुमचं जेवढे कॉलेजेस झाले ते सेव्ह चॉईस करून घ्यायचे. तुमचे सेव्ह चॉईस झाले, सेव्ह चॉईस झाल्यानंतर पुन्हा इकडे आपल्या ॲरोला जायचं आणि आपलं ॲरोला गेल्यानंतर इकडे आपल्याला बघा लॉक ऑप्शन फॉर्म आहे. ॲरोला गेल्यानंतर इकडे लॉक ऑप्शन फॉर्मला इकडे गेल्यानंतर इकडे आपल्याला काय करायचं आहे, हे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म इथे येणार. इथे हा जो बॉक्स आहे की लॉक्स होणार, इथे डिक्लरेशनला क्लिक करायचं आपल्याला. त्याच्यानंतर मग आपल्याला आता काय करायचं आहे, हा फॉर्म लॉक झाला की तुम्ही त्याचं पूर्ण फॉर्म तुम्ही प्रिंट काढू शकता. आणखीन समजा ज्या विद्यार्थ्याला इन-हाऊस कोटा ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मॅनेजमेंट किंवा मायनॉरिटीचं, तर इथे ऑप्शन कोटा ॲडमिशन चालू आहे. तर आता बघा, ह्या विद्यार्थ्यांना ॲप्लाय फॉर इन-हाऊस करायचं आहे, तर त्याला ते क्लिक करणार आणि इथे इन-हाऊसच्या ह्याच्यामध्ये, तर ते इन-हाऊसमध्ये आता हे आमच्याच कॉलेजचे विद्यार्थी असल्यामुळे तिथे ते इन-हाऊसला क्लिक दिसते, तर तिला ॲड करायचं. ते इन-हाऊस ॲडमिशन ॲड करू शकते. म्हणजे इथे आणि ते करून झाल्यानंतर तो फॉर्म 7 लॉक करू शकतो. तसंच प्रकारे ज्याला मायनॉरिटी घ्यायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्याला कोट्यामधलं मायनॉरिटी किंवा मॅनेजमेंट कोटा घ्यायचं आहे, तर त्याने ते कॉलेज चूज करायचं. सेम कॉलेज सर्च करायची पद्धत सेम तिथेच, किंवा ज्यांचं ऑलरेडी शाळा अटॅच कॉलेज असतील तर ते डायरेक्टली तिथे येतं आहे, तर ते अपडेट करून घ्यायचं. आणि मायनॉरिटीवाल्यांना वेगळं जर कॉलेज हवं असेल, पुन्हा सर्च त्याच पद्धतीने करून ते मायनॉरिटीमध्ये सिलेक्ट करू शकतात. त्या कॉलेजचं नाव प्रेफरन्स देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं हा पूर्ण फॉर्म आहे विद्यार्थ्याचा बनून झाला आहे. समजा काही वेळेस चेंज करायचे असले तर पुन्हा दोन्ही वेळेस हा जो फॉर्म आहे कोटा ॲडमिशन, तो पण समजा डिलीट मारायचा असेल तर इकडे आपल्याला ऑप्शन डिलीट हे असतो, म्हणजे त्यांना, तर ते करू शकतात. पहिला अनलॉक करून घ्यायचा. तसंच इथे लॉक ऑप्शन फॉर्म आहे, तो लॉकसुद्धा ऑप्शन फॉर्म अनलॉक करून घ्यायचा आणि मग कॉलेजचे तुम्ही चेंजेस करू शकता. किंवा ह्याच्यामध्ये पण ॲप्लिकेशनमध्ये काय जर असेल तर ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा काय करू शकता, लॉक ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक केलं की पुन्हा अनलॉक करून घ्यायचं आणि तुम्ही काही बदल असतील तर ते करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने जे कॉलेजचे क्रम आहेत किंवा तो कशा पद्धतीने वर खाली करायचा किंवा कशा पद्धतीने चूज करायचं, हे सगळं दाखवलेलं आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या कल्पेश डोंगरे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण हा फॉर्म मोबाईलवर घरच्या घरी विद्यार्थी आपला प्रेफरन्स चेंज करू शकतात किंवा ॲड करू शकतात, कॉलेज ऑप्शन फॉर्म भरू शकतात. धन्यवाद. थँक्यू.